नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपण एक मॅडमची भेट घेणार आहोत. पद्मशाली सखी संगमच्या वतीने महिला दिनानिमित्त पद्म बिझनेस अवॉर्ड या ठिकाणी देण्यात आलेले आहे. ते म्हणजे आरती चंद्रशेखर बेत या मॅडमची आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते. पद्मशाली सखी संगमच्या वतीने आपल्याला बिझनेसमॅन अवॉर्ड म्हणून देण्यात आली आहे. यामागचा नेमका उद्देश काय असेल? सर, आतापर्यंत माझं क्वालिफिकेशन मी कंपनी सेक्रेटरी आहे आणि आतापर्यंत मला 15 वर्षांपेक्षा जास्त कंपनी सेक्रेटरी म्हणून मी काम केलेलं आहे, कार्यरत केलेलं आहे आणि स्वतःचं माझं बिझनेस आहे कीर्ती इंडस्ट्रीज म्हणून. आम्ही सर्व प्रकारचे यार्न ट्रेडिंग करतो सोलापुरात. म्हणजे सोलापुरात जे आपल्याकडे सगळे कारखाने आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, टॉवेल असतील, चद्दर असतील, त्यांना लागणारा जे रॉ मटेरियल आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सूत असतील, त्याचा आम्ही ट्रेड सोलापुरात करतो. आणि आतापर्यंत 15 वर्षांचं माझं अचीवमेंट म्हणा किंवा कार्यकर्ता बघून मला पद्मशाली समाजाकडनं एवढं मोठी संधी मिळालेली आहे आणि एवढं मोठं अवॉर्ड मला ते उद्या ते देणार आहेत. त्याच्यासाठी उद्याचा कार्यक्रम आहे. हा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे, तुम्हाला कसं वाटत आहे? नक्कीच मला फार आनंद आहे की समाजामध्ये समाजाच्या वरिष्ठ लोकांनी माझं आतापर्यंत केलेलं कार्यरत बघून मला सन्मान देत आहेत आणि फार आनंद होतोय मला. आणि पुढच्या भविष्यासाठी वाटचालासाठी एक एक ध्येय देत आहेत आणि एक मोटिवेशन मिळत आहे की ह्याच्यामुळे आणखीन जास्त काम करावं आणि आणखीन जास्त भरारीवर आपण जावं. मॅडम, आपला जो कंपनी आहे यार्न ट्रेडर्सचा, तो फक्त सोलापुरातच काम करतोय का सोलापूरच्या बाहेरही काम करतोय? नाही, आम्ही सोलापुरात तर काम करतोय. 60% काम आमचं सोलापुरात होतंय, 40% काम आम्ही बाहेर करतो, जसे की इचलकरंजी, मालेगाव असेल, पानिपत असेल, कोइंबतूर असेल, ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही करतो. आणि आपल्या इथं जे एक्सपोर्टर्स आहेत त्यांना लागणारं जे रॉ मटेरियल आहे तो सगळं आम्ही सप्लाय करतो त्यांना. किती वर्षापासून करताय मॅडम हा काम? आम्ही हे 2018 पासून करतोय पूर्ण ट्रेडिंग. पूर्ण. आणि हा कंपनी सांभाळत तुम्ही दुसरं काय समाजकार्य करताय का? हो, मी ऍज अ कंपनी सेक्रेटरी माझं करिअर तर करतीच आहे, त्याच्यासोबत हा बिझनेसही सांभाळतीये. आणि ह्याच्यासोबत ज्या समाजाने मला एवढं दिलेलं आहे त्याला द्यायचं म्हणून मी सोशल वर्क पण करते. माझी स्वतःची ट्रस्ट आहे आर्ना फाउंडेशन म्हणून. प्लस मी रोटरीची मेंबर आहे. 2 वर्ष मी रोटरीची प्रेसिडेंट होते. रोटरीच्या माध्यमातून बरेचसे समाजकार्य आम्ही केलेले आहे आतापर्यंत. ट्रस्टच्या माध्यमातून आपण आतापर्यंत राबवलेले काय काय उपक्रम वगैरे? सर, ट्रस्टच्या माध्यमातून सर्वात मोठा उपक्रम जे मला सांगायचं आहे आणि आनंद आहे की जे केरळमध्ये पूर आलं होतं आणि तिथं पुरामुळे बरेचसे लोक अडकले होते आणि हे झालं होतं, त्यांच्यासाठी आम्ही एक मोठं ड्राईव्ह केलं होतं सोलापुरात. आम्ही सोलापुरातनं आर्ना फाउंडेशन तर्फे 6 टन मटेरियल केरळ पूरग्रस्त लोकांसाठी पाठवलं होतं. आणि सोलापुरातले बरेचसे संस्था माझ्यासोबत जुळून आम्ही ते म्हणजे डोनेशन नॉट इन मनी बट डोनेशन इन काइंड या पद्धतीने जे त्यांना नेहमी लागणारे वस्तू असतील, जे रोजच्या दैनंदिन जीवनात लागणारे वस्तू आहेत, अक्षरशः टूथपेस्ट ब्रश पासून त्यांना घालायला कपडे, आपल्या इथं सोलापुरी चटणी, भाकरी, रेडी टू ईट फूड पासून सगळे मेडिसिन्स पासून सगळं आम्ही त्यांना पाठवलं होतं. सो असं सगळं मटेरियल आपण धरलं तर कमीत कमी 6 टन मटेरियल आपण पाठवलं होतं. स्पेशल ट्रेनची अरेंजमेंट करून आपण तिथे केरळ मधल्या रेस्क्यू कॅम्प्स मध्ये हे स्वतः आम्ही जाऊन पोहोचवलं होतं. हा सर्वात मोठा ड्राईव्ह होता. त्याच्या पलीकडे आम्ही पाण्याच्या टाक्या देणे, सोलार मध्ये काम करणे आणि शिलाई मशीन्स वाटप करणे, असे बरेचसे काम सामाजिकरित्या आम्ही केलेले आहेत. आता तुम्हाला पद्मशाली सखी संगमनं जो अवॉर्ड दिलेला आहे तुम्हाला, त्यांना आपण काय सांगू इच्छिता? त्यांचा तर मी पहिला मनपूर्वक फार आभार व्यक्त करते की त्यांनी मला या अवॉर्डसाठी निवड केली, माझी या अवॉर्डसाठी.
आणि नक्कीच फार आनंदी आहे मी, माझा परिवार, आणि ह्याला एक पुढचा प्रेरणा घेऊन भरपूर काही अजून करायची इच्छा आहे मला समाजासाठी. बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्यासारखे जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यासोबत जुळून, किंवा येणाऱ्या पिढीसाठी शिक्षण किंवा त्यांना जॉब निर्मितीसाठी जे काय करता येईल ह्याच्यासाठी नक्कीच भरपूर काम करायची इच्छा आहे मला सोलापुरात. धन्यवाद मॅडम, आपण या जनदर्पण न्यूज चॅनलच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.